शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले, तर नेहमीप्रमाणे यावेळी देखील महाविकास आघाडीने आपलं अपयश लपवण्यासाठी म्हणून ईव्हीएमवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली। न्यायपालिकेने देखील ईव्हीएम बाबत आपलं मत व्यक्त करताना ईव्हीएम मॅनेज करता येऊ शकत नाही अशा प्रकारचे मत व्यक्त केले। मात्र नागपूर उत्तरचे उमेदवार रमेश फुले यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत असताना निवडणूक आयोगाला थेट प्रश्न उपस्थित केला। त्यानुसार त्या गोष्टी जेव्हा काउंटिंग झाली त्यामध्ये फक्त मला 2 वोट मिळाले। हे शर्मनाक बाब आहे, ही फार वाईट बाब आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि त्या संविधानानुसार आज या राज्यामध्ये संपूर्ण सरकार सुरू आहे। परंतु आधीच्या काळामध्ये जे श्रीमंत लोक होते किंवा फार गुलाम लोक होते तर ते आपल्या लाठीकाठीने आणि पैशाच्या जोरावरती ते निवडून यायचे। परंतु आज संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सगळं सर्वांकरिता समान असलं पाहिजे, सर्वांकरिता समान आहे। परंतु भारतीय जनता पार्टीला ह्या संपूर्ण देशामध्ये अस्थिरता पसरवून आपलं कुठेतरी सरकार स्थापन करण्याची घाई आलेली आहे। त्यामुळे समाजातील गोरगरीब वर्गाला, समाजातील सर्व वर्गाला, समाजातील सर्व उमेदवारांना हात खाली पडली। मी एक अजून तुम्हाला उदाहरण देतो की कर्नाटकच्या गावामध्ये तळणेचं गाव आहे, तिथं एकूण त्या गावामध्ये 312 मतं होते आणि तिथं मतदान झाले 624। तसेच 4 आमदार असे आहेत, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी आणि येवला, यांना सरासरी वोट किती मिळाले? 4 लोकांना 60 वोट मिळाले, 1,41,000। असं तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे, महाराष्ट्रामध्ये 20 जिल्ह्यात पंजाब प्रिंट झालेला आहे। म्हणजे या देशामध्ये किती वाईट स्थिती आहे पुढे, या देशामध्ये किती वाईट स्थिती समोर आपल्याला जावं लागते। पुढे भविष्यामध्ये जर असा त्यांच्या मागपुढारी पडा राहिला किंवा अशी त्यांची भारतीय जनता पार्टीची सरकार राहिली तर विरोधी पक्षाला आपण तोड उघडायला सुद्धा जागा राहणार नाही अशी स्थिती पुढे येणार आहे। आणि म्हणून मी इथं ही पत्र परिषद घेत आहोत। आपण मला सहकार्य करा किंवा करा त्या विनंतीसाठी आणि माझा जो आवाज आहे, माझा आवाज हा पुढे महाराष्ट्रात पोहोचवा अशी मी आपल्या सर्वांना। माझ्या परिवारात 17 मला 2 मते कशी मिळाली याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। याआधी मी महानगरपालिका निवडणूक लढवली तेव्हा मला 2,500 मते होती, मग आता मला 116 मते कशी मिळू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। नुकतीच महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत ईव्हीएमच्या माध्यमातून पूर्णतः मॅनेज करण्यात आली आहे, त्यामुळे ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी रमेश फुले यांनी केली। यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दिली आहे। या गंभीर विषयात न्याय न मिळाल्यास आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरुक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।